नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण आता बँक निफ्टीमध्ये आज काय झालं ते पाहूया. बघा बँक निफ्टीमध्ये आज 52,050 इथं मार्केट गॅपअप ओपन झालं. काल आपण बोलणं झालं होतं की जर मार्केटमध्ये गॅपअप ओपन होत असेल तर आपल्याला ह्या वीकमध्ये एक ट्रेंडिंग मूव्हसुद्धा पाहायला मिळेल. जर गॅप डाऊन होत असेल तर मार्केट आपल्याला सॅड वेव्ह पाहायला मिळेल. पण मार्केटमध्ये आज आपल्याला काय भेटलं, गॅपअप ओपन झालेलं बघितलं. म्हणजे आता बघा त्यानं काय केलंय, 52,000ला होल्ड केले. काय म्हणतोय मी आता, हे 52,000 त्याचा एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल. जोपर्यंत हे 52,000च्या वर मार्केट आहे तोपर्यंत मार्केट आपल्याला वर गेलेलं पाहायला मिळेल. जेव्हा ह्याच्या खाली येईल 52,000च्या, तेव्हा आपल्याला कुठंतरी मार्केट होलाटाईल किंवा सॅड वेव्ह पाहायला मिळेल. मी म्हणत नाही की सेलिंग करता येईल, होलाटाईल किंवा सॅड वेव्ह. ठीक आहे. आता बघा मार्केटमध्ये सुरुवातीला ओपन झालं 52,050ला ओपन झालं. पण आपण काय म्हणलो होतं, 52,050 पासून खाली, 52,050 पासून खाली कमीत कमी त्याने कालच्या रजिस्टन्स म्हणजे कुठं होता, 52,000च. ठीक आहे. 52,000लाच तिथे कुठेतरी सपोर्ट करून वर गेलं तर आपण बाईंग करणार. असं तसं बघा दाखवतो. इथं ओपन झालं, इथून नंतर असं इथं सपोर्ट तयार करून असं गेलं तर आपण काय करणार होतो, बाईंग करणार होतो. ठीक आहे. नंतर हे होण्याऐवजी मार्केटनं काय डिसाईड केलं की मार्केट इथं ओपन झालं आणि तिथून नंतर डायरेक्टली एक 52,200ला टच करायला गेलं. काय म्हणतं, म्हणजे आपण जे प्लॅन केलं होतं त्याच्या अपोजिट झालं. इथून त्यानं इथं सपोर्ट तयार करण्याऐवजी त्यानं डायरेक्ट काय केलं आहे, वर गेला आहे आणि 52,200ला टच करून तिथून नंतर खाली जिथं ओपन झालं होतं ना, त्या ओपन प्राईस बशी आला. ओपन प्राईस बशी आला आणि तिथनं नंतर मार्केट वर परत जिथं रेजिस्टन्स तयार केलं तिथून नंतर मार्केट आपल्याला साईडवेज पाहायला मिळालेलं आहे. ठीक आहे, ही झालं. आता महत्त्वाचा पॉईंट ह्यात ही आहे की चला हे सगळे आपण लेवल ते आपण पाहत राहतो, डेली पाहतो. पण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सांगायचं मला एकच आहे की तुम्ही मार्केटमध्ये मिस्टेक काय करता. कारण की आता माझं म्हणणं एकच आहे, समजा ही मार्केट कसं, आता मी काय म्हणतो की बाबा मार्केट ओपन जर गॅपअप झालं तर सपोर्ट घेऊन वर जाईल तेव्हा मी बाईंग करणार, हे मी बोललो होतो. ठीक आहे. पण मार्केट तसं नाही झालं की मार्केटनं काय केलं की जिथं ओपन झालं तिथून डायरेक्ट वर गेले. म्हणजे आपण जो प्लॅन केला त्याच्यापेक्षा वेगळं काय तर मार्केटमध्ये व्हायला लागलंय. ठीक आहे. बरं ठीक आहे, ही झालं. पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे की चला आता इथं वर आल्यानंतर तर बघा काय इथून नंतर तुमचा कुठला तरी सेटअप फॉर्म होत असेल. बट ठीक आहे. तर एक किती 52,200 आहे. 52,200ला तुम्हाला जर लहान टाईम फ्रेममध्ये बघितलं तर तिथे कुठेतरी एम पॅटर्न तुम्हाला दिसेल आणि तुमचा एक एम पॅटर्न ही फॉर्म होईल. म्हणजे मला सांगायचं असं आहे की पहिला पॉईंट लक्षात ठेवा, जर तुमचा सेटअप येत असेल, मी काय म्हणतोय, जर तुमचा सेटअप येत असेल ना तर तुम्ही एंट्री घ्या. काय म्हणतो मी, सेटअप येत असेल तर महत्त्वाची कंडिशन आहे की सेटअप, मी काय इथे पुढे लिहितो, इज इक्वल टू, जर तुमचा सेटअप येत असेल तर तुम्ही एंट्री घेऊ शकता. आपण ते ट्रेडिंग रूल जे आपला ट्रेडिंग कोर्स लॉन्च केला ना त्यामध्ये आपला पहिला चॅप्टरच आहे की की ट्रेडिंग रूल्स म्हणजे आपण एंट्री कशी घेणार, म्हणजे एंट्री कशी कधी घ्यायची, लॉस म्हणजे किती आपण कधी एक्झिट करायचं, हे सगळं आपण त्यामध्ये रूलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला वाटलं असं तुम्ही जो आपला ट्रेडिंग रूल्स आहे ना तो पहिला चॅप्टर तुम्ही पाहू शकता. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, आता मी एंट्री घेतली कशानुसार, सेटअपनुसार एंट्री घेतली आहे. जर मार्केट नंतर माझा इथून जर एल किंवा टार्गेट हिट होत असेल, एल किंवा टार्गेट, तर मी काय करणार, एक्झिट करणार. मी थांबणार नाही परत की बिग मुवमेंट होईल किंवा ही होईल. कारण की सध्याच्या कंडिशनमध्ये कसं आहे माहिती आहे का, मार्केटमध्ये एल किंवा टार्गेट ह्यावर आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. काय म्हणतो मी, ही आपल्याला प्रॅक्टिस आणि आपला अकाउंट जे आहे ना, अकाउंट ग्रो करणं गरजेचं आहे. किंवा दुसरं म्हणलं तर आपल्याला ह्याची हॅबिट म्हणजे लॉस जरी झाला तर मी ॲक्सेप्ट करेल आणि प्रॉफिट जरी झाला तरी मी ॲक्सेप्ट करेन आणि एक्झिट करेल. म्हणजे मी प्रोसेस फॉलो करतोय. काय म्हणते मी, प्रोसेस फॉलो करतोय. ठीक आहे. जर मला लॉस झाला तर मी ओव्हर ट्रेडिंग करणार नाही किंवा प्रॉफिट झाला म्हणून मी जास्त खुश पण नाही होणार. जे होईल ते होईल, एल किंवा टार्गेट. आणि तिसरा पॉईंट म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे की आपला, की समजा मी काय म्हणतोय, ही झाल्यानंतर पहिली एंट्रीमध्ये झालं तर मी काय करेल, स्टॉप करेल ट्रेनिंग. काय म्हणतोय मी, सिस्टम म्हणजे माझी जी सिस्टम आहे ना, सिस्टम स्टॉप करेल. कारण की समजा सिस्टम स्टॉप, कारण की मी दुसरी एंट्री घ्यायला जाणार नाही. कारण पहिल्या एंट्रीमध्ये जर समजा माझी फर्स्ट एंट्रीच आहे ना, त्या फर्स्ट एंट्रीमध्येच मला कळून जाईल की मी काय करतोय, लॉस करतोय का प्रॉफिट करतोय. पहिल्या एंट्रीला समजून जाईल मला मी लॉस करतोय प्रॉफिट करतोय. जर समजा ह्याच्यामध्ये मला लॉस झाला तर मी नंतर जी एंट्री घेतोय, समजा धरून चला माझ्या पहिल्या एंट्रीमध्ये काय झाला, लॉस झाला. पहिल्या एंट्रीला काय झाला, लॉस.
तर मी नंतर सेकंडची एंट्री घेतोय ती लॉस रिकवर करायला घेतोय. 100% सांगतो मी लॉस रिकवर करायला घेतोय आणि ह्याच्यामध्ये माझं जे सेटअप बिटअप जे असतं ना, आपण जे नंतरचे सेटअप, ते सेटअप आपण फॉलो करत नाही. ठीक आहे. म्हणून मी हे सगळं जे कव्हर आहे ना, जो ट्रेडिंग कोर्समध्ये मी सगळं कव्हर केलं आहे. जो पहिला चॅप्टर येईल ना ट्रेडिंग रूल्स, ते आपल्याला म्हणून तर फॉलो करायचं आहे. हे झालं समजलं. हे जे महत्त्वाचे पॉईंट मी आता जे सांगितले ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण की ह्याशिवाय आपण ट्रेडर बनवू शकत नाही. समजलं? हे झालं सगळं आता. आपण आता बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे ट्यूजडेसाठी ॲनालिसिस करूया. मग इथं बघा काय दिसतंय आपल्याला, की तो काय करतोय, एक 52,200 जो 52,200 आहे ना, तो ॲक्ट ॲज रेझिस्टन्स काय म्हणतोय मी, ॲक्ट ॲज रेझिस्टन्स म्हणजे तो रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट करायला लागला. आणि दुसरं म्हणलं तर 52,050 किंवा 52,000 धरून चला. हे 52,050 त्यानं लो केला आहे ना. 52,000 हा आपला सपोर्ट म्हणून ॲक्ट करतोय. काय म्हणतोय मी, 52,000 हा सपोर्ट म्हणून ॲक्ट करतोय. त्यामधली पहिली कंडिशन लक्षात ठेवा आपली. जर मार्केट, ठीक आहे, आपण प्लॅन करतोय उद्या कसं ट्रेड करायचं. जर मार्केट समजा फ्लॅट, म्हणजे मी काय म्हणतोय फ्लॅट म्हणजे 52,050 इथेच ओपन होत असेल, 52,050 इथं ओपन होत असेल, तर मार्केट आपल्याला ह्या झोनमध्ये, मी काय म्हणतोय, मी इथं ओपन झालं किंवा इथं कुठं पण ओपन होऊन द्या, तेवढ्याच झोनमध्ये म्हणजे 52,200 ते 52,000 ह्या 200 पॉईंटमध्ये, त्या 200 पॉईंटमध्ये आपल्याला मार्केट साईडवेज पाहायला मिळेल किंवा व्हॉलेटाईल पाहायला मिळेल. ठीक आहे. इथून नंतर खाली जर मार्केट तुम्हाला मिळेल, पण कसं असेल, इथून आपल्याला टार्गेट जे मिळतील ना खालचे, ते आपल्याला टार्गेट म्हणजे आपल्याला इथं ट्रेलिंग करून टार्गेट बुक ॲक्सेप्ट करायला घ्यावे लागणार आहेत. कारण की नंतर मार्केट खाली कुठेतरी सपोर्ट घेईल. ठीक आहे. आणि वरच्या साईडला बघायला गेलं तर बघा, तर वरच्या साईडला मार्केट समजा इथं ओपन कसं झालं आहे, फ्लॅट. मी काय म्हणतोय, मार्केट ओपन झालं फ्लॅट. ठीक आहे. फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट समजा इथून इथं जर होल्ड करत असेल, इथं होल्ड करत असेल कितीला, 52,200ला, आणि ब्रेकआउट देत असेल, ही कंडिशन अशी होईल, ब्रेकआउट देत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बाईंग करू शकता. कशाला, ब्रेकआउटला बाईंग करू शकता. कशाला, ब्रेकआउटला बाईंग करू शकता. ठीक आहे. आणि त्याचा जो ब्रेकआउट झाला ना, त्याचा लो आपला SL असेल. आणि जर समजा मार्केट फ्लॅट झाल्यानंतर, आता आज जसं क्विक जे क्विक वर गेलं ना, तसं जर होत असेल, बघा मी दाखवतो तुम्हाला. क्विक म्हणजे बघा, हा रेजिस्टन्स आहे आपला, ओपन इथंच झालं आहे आणि इथून डायरेक्ट वर, इथून डायरेक्ट वर जात असेल तर थोडं इथं कुठंतरी पॉज घेतलेलं बघायला मिळेल. आणि इथून नंतर आपल्याला बाईंग दाखवत असेल, इथून नंतर आपल्याला बाईंग, तेव्हा बाईंग करायचं आहे आपल्याला. समजलं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर तर मार्केट समजा गॅपअप ओपन झालं, काय म्हणतो मी, मार्केट आता गॅपअप ओपन झालं. दुसरी कंडिशन, मार्केटनं गॅपअप ओपन केलं, गॅप अप, काय लिहितोय मी इथं, मार्केटनं गॅपअप ओपन केलं किती, 52,200च्या वर. समजा 52,200च्या वर ओपन झालं, इथं 52,200च्या वर. तिथून नंतर मार्केटनं खाली कुठंपर्यंत येऊ द्या, 51,150 इथपर्यंत आलं, किंवा 52,150 किंवा 52,200. इथून नंतर कुठं तर बाईंगचा सेटअप आपल्याला दाखवत असेल तर आपल्याला बाईंग करायचं आहे, गॅपअप झाल्यानंतर म्हणतोय. ठीक आहे. गॅपअप झाल्यानंतर मार्केट जर खाली येत असेल तर, आणि इथून नंतर इथून डायरेक्ट वर जात असेल तर आपल्याला एंट्री म्हणजे काय होईल, वर कुठून तर वर इथं कुठंतरी आपल्याला एक रेजिस्टन्स पाहायला मिळेल, कुठंतरी रेजिस्टन्स तयार करेल, आणि तिथून नंतर मार्केट खाली येईल आणि नंतर परत साईडवे किंवा व्हॉलेटाईल होईल. जर मार्केट खाली येऊन, इथं आता गॅपअप इथं झालं आहे, गॅपअप इथं झाला, नंतर इथं खाली आल्यानंतर जर इथं कुठं बाईंगचा सेटअप तयार करत असेल आणि ब्रेकआउट देत असेल तर तुम्ही एंट्री करू शकता. जर इथून नंतर परत ह्या झोनमध्ये राहील तर साईडवे गेलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे समजा गॅपडाऊन ओपन झाला, गॅपडाऊन बघा 51,100, 52,000, इथून नंतर मार्केट जर खाली जात असेल, गॅपडाऊनला मार्केट समजा, एक मिनिट मग पहिल्यांदा इथलं थोडं क्लिअर करतो. हां, ठीक आहे. आता मार्केट समजा कुठं ओपन होतं आहे, गॅपडाऊन 52,000च्या खाली किंवा 52,100, 52,100ला जरी ओपन झालं किंवा 52,000ला ओपन झालं तर इथं सपोर्ट तयार करेल, मार्केट इथं सपोर्ट तयार करेल. आणि इथून नंतर आपल्याला वर गेलेलं बघायला मिळेल, कुठपर्यंत, ह्या 52,200च्या ह्या झोनपर्यंत. तर इथून नंतर कुठं तर प्राईस ॲक्शन करून खाली जर जात असेल, काय म्हणतोय, खाली जर जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ट्रेलिंग करून आपलं टार्गेट बुक करायचं आहे, ट्रेल करायचं आहे. मी काय म्हणतोय, ट्रेल करून.
कारण खाली जाताना ते सपोर्ट करूनच खाली सपोर्ट फेस करेल नंतर रिव्हर्स करेल. म्हणून जर तुम्हाला इथं बायिंगचा सेलिंगचा सेटअप मिळत असेल 52,000च्या खाली, कुठं म्हणतो मी 52,000च्या खाली जर सेलिंगचा सेटअप मिळत असेल तर तुम्ही ट्रेल करून तुमचं जर ट्रेल केलं आणि ट्रेल केल्यानंतर तुमचा जर ट्रेलिंगमध्ये एस-एल हिट झाला तर तुम्ही एक्झिट करायचं आहे. ठीक आहे. आता समजा उदाहरण दाखवतो. आता तुम्हाला इथं बघा 52,000च्या खाली इथं मार्केट आहे. इथून नंतर 52,000 टच केलं आणि इथनं मार्केट आता खाली असं येत असेल. ठीक आहे. खाली येत असेल तर तुमचं जर समजा हे टार्गेट आहे, तुम्ही काय करता ट्रेल कुठं करता इथं करताय. इथून नंतर मार्केट इथं आलं आणि इथून नंतर मार्केट थोडं खाली करून जर वर जात असेल म्हणजे तुमचं ट्रेलिंग असेल हिट होत असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करणे आणि एक्झिट करणे. ठीक आहे. समजलं. हे झालं सगळं उद्याच्या ॲनालिसिससाठी. पण महत्त्वाचा पॉईंट मी जो डिस्कस केला ना ट्रेडिंग रूल ती फॉलो करायचा आहे. मी काय म्हणतोय ट्रेडिंग रूल जो मी तुम्हाला सांगितलं आहे ट्रेडिंग रूल हे जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही तोपर्यंत ट्रेडर तुम्ही बनवू शकत नाही. काय म्हणते तुम्ही तोपर्यंत तुम्ही ट्रेडर बनणार नाही.